जय रविदास मित्रांनो, जय भीम मित्रांनो. लाईव्ह येण्याचे उद्देश प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. माझा देखील वेगवेगळा आहे. विषय असा आहे, संत गुरु रविदास महाराजांच्या विचारांनी माझ्या डोक्यामध्ये एक वेगळंच वादळ तयार केलेले आहे आणि सत्यतेच्या मार्गाने चालण्याने माणसामध्ये किती प्रगती होऊ शकते मी स्वतः अनुभवले आहे. मी अनुभवले तेव्हाच मी तुम्हाला बोलतो. जर अनुभवले नसते तर मी तुम्हाला ह्या गोष्टी कदाचित बोलूही शकलो नसतो. मी माझ्या जीवनाचा एक पिंडच तयार करून घेतलेला आहे. कुणाचीही चाहडी करायची नाही, कुणाशी खोटे बोलायचे नाही. एखाद्या मित्राचा जर मला फोन आला, ओ अण्णासाहेब तुम्ही कुठे आहात, आठवडे साहेब तुम्ही कुठे आहात, असा एखाद्याचा फोन आला, मी म्हणतो बाबा रे कशाला, सांग ना. असे प्रश्न मी त्यांना विचारत नाहीत. की त्यांना सरळ सांगतो मी ज्या ठिकाणी ऑलरेडी आहे त्याच ठिकाणी. भले तो व्यक्ती व्यावसायिक असो, माझा मित्र असो किंवा कोणताही अनोळखी असो, मी त्याला ते सांगतो, खोटं बोलत नाही. कारण मी जीवनामध्ये ठरवलेलं मला कोणाशीच वैर नको आहे. कोणत्या जातीशी नको, धर्माशी नको. मला फक्त रविदासांच्या विचारांनी समाज जोडायचा आहे. आणि रविदासांचा विचार हा असा आहे, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो आणि हिंदू धर्मातील ब्राह्मण असो, दलित असो, आदिवासी असो या ओबीसी वर्ग असो, अर्थात कोणत्याही जातीपंथाचा व्यक्ती असो, रविदासांनी त्यांच्या काळामध्ये, कालखंडामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडलं. अगदी ठाकूर असो, म्हणजे ज्याच्याला आपण क्षत्रिय बोलू, तो असो, त्यांना सुद्धा जोडायचं रविदासांनी खूप महत्त्वपूर्ण काम केलं आहे. आणि अशा महामानवाचा, अशा संत शिरोमणी गुरु रविदासांचा विचार मला तुमच्यावर पोहोचवण्यासाठी इतका अत्यानंद होतो आहे की असं वाटतं मी सगळं एका दमात तुम्हाला समजून सांगावे. पण मित्रांनो, हे अशक्य आहे. कारण एका शब्दात सांगणं तर अशक्य आहे, पण रविदासाच्याच एका वाक्यामध्ये, एका सुभाषितामध्ये आले, मन चंगा तो कठोती में गंगा. हे एक वाक्य सांगितलं म्हणजे की आपणाला पूर्ण आभास होऊन जातो की आपला एक पाय जमिनीवर असताना दुसरा पाय स्वर्गात पडल्यासारखा असा वाटतो की जिवंतपणीच माणसाला मोक्ष मिळालेला आहे. त्यामुळे साहजिकच तो अत्यानंद मला तो होणारच आहे आणि त्याची अनुभूती मला आली आहे. तर मित्रांनो, तो किस्से सांगण्यापूर्वी मी माझा परिचय देतो. मी अण्णासाहेब धाकतोडे, राजर्षी न्यूज भारत टीव्हीचा संपादक असून या चॅनलवर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भारत देशाच्या अखंडतेसाठी जे जे काही विषय हाताळता येतील असे साहित्यिक विषय मी हाताळण्याचे काम करतो आणि थोडे बहुत यूट्यूबवर टाकायचं पण काम करतो. त्यासाठी मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे. जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपण एखादा
तर सबस्क्राईब केल्यानंतर ते बेलचं बटन दिसन, त्याच्यावर परत एकदा टिक करा आणि ऑल व्हिडिओज त्याला आपण सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरायचं नाही. आणि आमचा चॅनल व्हिडिओ आवडल्यास जरूर याला लाईक करा. आणि काही सूचना आपल्या असेल किंवा आपल्याला व्हिडिओ आवडला नाही आवडला तरीसुद्धा दोन्हीपैकी कोणत्याही आपण सूचना टीका टिप्पण्या मला जरूर द्या अशी मी अपेक्षा करतो. चला मित्रांनो, मूळ विषयाकडे वळूया. तर मी तुम्हाला माझा परिचय दिलेलाच आहे. मी अण्णासाहेब धाकटे. माझे टोपण नाव आनंद आहे आणि हे क्षेत्र, हे नाव माझं मुंबईमध्ये आनंद आर्ट्सच्या नावाने चालत होतं. एक आर्टिस्ट आहे, तुम्हाला तो पाठीमागे माझा फोटो दिसतोय, काढलेला दिसतोय, हे पोर्ट्रेट आहे. अशा ऑर्डर्स मला मिळत असतात, मी करत असतो. अगदी कमी किमतीत करून देतो की उपजीविका माझीवाली भागली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. मला प्रामाणिक रोटी हवी आहे आणि ह्या प्रामाणिक रोटीसाठी मी कोणाचेही पेंटिंगचे कामं करून देतो. त्यासाठी मी कोणाबद्दल आकस भेदाभेद करत नाही. भले तो व्यक्ती शिवसेनेचा असो, भाजपचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, बसपाचा असो, RPIचा असो, या लवजी सेनेचे असो, अनेक सेना आहेत, संघटना आहेत. या सर्वांची कामे मी आजपर्यंत केलेली आहे. अगदी मराठा सेवा संघ असो, सर्वांची कामं केली. अगदी मुंबईपासून तर माझ्या कोलारच्या गावापर्यंत मी ही कामं प्रामाणिकपणे केलेली आहेत. यासाठी मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये काही कामं केलेली जी आहे, अलीकडची पलीकडची काही फोटो मी सुद्धा तुमच्या माहितीसाठी इकडे बाजूला थोडेसे अपलोड करून देईल की तुम्हाला माहीत झालं पाहिजे अण्णासाहेब धाकटे ही व्यक्ती स्वतःच्या कष्टाच्या प्रामाणिक पैशावर जगते. मी कोणाचाही रुपया घेत नाही, कारण मला माझा संत रविदासांच्या विचारावर, सत्यतेवर विश्वास ठेवून कर्म करायचं ठरवलं असल्याने मी ते कर्म करायचं ठरवलं आणि मला त्याची प्रचिती आली की कर्मबंधन मन रमे रहियो फल को तज्जो नास, कर्म मनुष्य का धर्म है सतभाषे रविदास. ह्या दोह्याचा अर्थ मी नीट समजून घेतला. मला त्यातून काही ज्या गोष्टी जाणवल्या, त्या गोष्टींमुळं मला असं वाटलं का नको रविदासांना खरं अंतर्मनातून जाणायला. माझे बाह्य मन हे सोंगढंगाचं आहे, बाह्य मन सोंगढंगाचं आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीचं बाह्य मन म्हणजे बाहेरून दिसणारा व्यक्ती, बाहेरून बोलणारा व्यक्ती हा सोंगढंगाचा असतो. नाकच ताकद नसताना असं बॉडी काढून दाखवणार, नाकच कपड्याचं इम्प्रेशन पाडायसाठी किंवा एखाद्या गोष्टीचं असं काहीतरी करून दाखवणं हार होतं. हे अण्णासाहेब धाकटेला जमत नाही. आणि अण्णासाहेब धाकटे पूर्ण नॅचरली एकदम नैसर्गिक, आणि हे नैसर्गिक जीवन जगण्यासाठी अण्णासाहेब धाकटे यांनी पूर्ण आयुष्य घालवलं. या संघर्षामध्ये माझ्या कुटुंबाची काही प्रमाणात हानी पण झाली, परंतु अनुभव घेतल्याशिवाय तर खरं खोट्याचं तर ताळमेळ लागत नाही. मी कॉलेजमध्ये मुंबई येथे शिकत असताना आर्टला होतो आणि आम्हाला आर्टमधून मराठी भाषेचे जे नाटक कादंबऱ्या अभ्यासासाठी यायच्या आणि आम्हाला त्याचं पूर्णपणे विश्लेषण त्याचं करावं लागायचं. शॉर्टकटमध्ये स्टोरी तयार करावं लागायची आणि त्यातले मुद्दे काय आहे, आपल्याला काय खटकलं काय नाही ते त्याच्यामध्ये लिहावं लागायचं. आणि म्हणजे याचाच त्या विषयाची पूर्णपणे चिरफाड करून पोस्टमार्टम करून आपल्याला रिपोर्ट देणे, हे काम कॉलेज जीवनामधून केल्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी कॉपी केली नाही आणि आजही करत नाही. तर ती पोस्टमार्टम करायची जी सवय लागली ती मी रविदासांचं
डोळ्यांचं पुस्तकाचं सुद्धा पोस्टमार्टम करायचं ठरवलं. परंतु अशी गंमत झाली, मी त्यांच्या डोळ्यांचं पुस्तकाचं पोस्टमार्टम करायला गेलो, मी त्यांचा कधी होऊन बसलो मला समजलं नाही. आणि ते पोस्टमार्टम करताना मी ठीक आहे, मी अगोदर तटस्थ भूमिकेने केलं, परंतु ज्यावेळेस मी राहून त्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो, मग मला असं वाटलं मी एकदा का अनुभव नको घ्यायला. कमीत कमी हा डॉक्टरचा अनुभव घेतल्यानंतर मला काय फरक पडतो माझ्या जीवनात हे मला जाणून घ्यायचं. म्हणून रविदासांचा हा एक दोहा आहे, करम बंधन मन रमी रहियो, फल को तज्जो नास, करम मनुष्य का धर्म है सतभाषी रविदास. चमत्कार झाला तो नव्हे, बीज कडकडले मगाचं नाही बरं. कारण मी अंधश्रद्धेचा बळी नाही आणि आमचे गुरु संत गुरु रविदास महाराजची ती काय अंधश्रद्धेची, उलट त्यांनी अंधश्रद्धा सोडावी म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यासाठी पहिलाच एक दोहा देतात, जहा पर अंधविश्वास है सत्य परकत नहीं, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मन आहे. तर मित्रांनो, तुमच्यासमोर मी आज 2 दोह्यांचा एक स्टडी घेऊन आलेला आहे आणि त्या स्टडीच्या माध्यमातून आपण त्यातून काय शिकतो काय नाही. सध्या मला डिस्टर्ब तर होतोय, परंतु मी त्याच्या बाहेर गेलेलो आहे. मी माझ्या अंतर्मनाने येतो, तुमच्या संगती विस्तृत करतो. रस्त्याला ट्रॅफिक आहे, गाड्या ये जा करतायत. मी नगर मनमाड हायवेवर आहे. नगर मनमाड हायवेला आहे मी राजर्षी पेठेवाले हे दुकान टाकलेलं आहे आणि माझं पेंटिंगचं सुद्धा त्याच्यामध्ये छोटेखानी चालू केलेलं आहे. माझं वय आज 65 पूर्ण होऊन 63 चालू आहे. तरीसुद्धा मी देखील तुमच्यासमोर एकदा आनंदाने खुशीने संपूर्ण दुःख पचवत सुख दुःख सगळ्यांना मी सारखं मानून लेवलमध्ये चाललेलं आहे. आणि या दोह्यांचा अर्थ समजून सांगतो मी. पहिला प्रथमतः तर मी प्रथम तुम्हाला रविदासांनी जे अंधश्रद्धेवर बोललेले ते काय म्हणतात. रविदास म्हणतात, जहाँ पर अंधविश्वास है सत्य परकत नाही. तुम्हाला थोडा डिस्टर्ब होतोय, परंतु तो दोहा मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अशा पद्धतीनं टायपिंग करून सेपरेट देईल. याच्यामध्ये टाकत, जहाँ पर अंधविश्वास है सत्य परकत नाही. जेथे अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची पारख होणार नाही. समजलं. अब दुसरं त्यांची खालची दुसरी ओळ दोह्यामधली, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव हुई मन. रविदास म्हणतात, मी सत्य शोधलं, माझ्या अनुभवाने सत्य शोधलंय म्हणून तुम्हाला सांगतो. सत्य की असत्य हे तुम्हाला सोपा घेऊनच पकडावं लागेल. खोलकाटा हे तुम्हाला सोडून द्यावं लागतील. चांगले विचार तुम्हाला घ्यावे लागतील, वाईट विचार सोडून द्यायचं आहे. सत्य असत्य स्वीकारायचं. म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात, त्या डॉक्टरच्या दवा गोळ्यांनी तुम्हाला फरक पडला तर तुम्ही ते प्रमाण माना की याच्यामुळं मी फरक पडला आहे. परंतु तुम्ही ज्याच्याकडे 10 वेळेस गेला तरी फरक पडत नाही अशाला तुम्ही नाकारा. हे सरळ सरळ रविदास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला एक दृष्टांत म्हणून सांगितला. तर असा वैद्य नको की तो तुम्हाला फक्त लोबाडतोय आणि गुण मात्र देत नाही. आणि जो तुम्हाला लोबाडत नाही तो तुमच्यावाला परीक्षा तुमचं चेकअप वगैरे करून तपासणी करून योग्य तपासणी मोजमाप लावून तुम्हाला योग्य दारू दवा देतो, दवा गोळ्या देतो, योग्य औषधोपचार करतो. अशाला तुम्ही स्वीकारा, ते सत्य माना. आणि तुम्हाला त्याच्याकडून जो गुण पडला तोच तुमचा खरा प्रमाण आहे. म्हणजे सुख आणि दुःख पाखडा, दुःखाला फेकून द्या, सुखाला स्वीकारा. हजारो वेळेस दुःखाला चघळत बसू नका. दुःख चघळत बसल्याने तुम्ही आयुष्यात आणखीन दुःखी व्हाल आणि तुमचं ते दुःख नाही इतरांना ऐकून ते सुद्धा दुःखी होतील आणि तुम्हाला यापासून मुक्ती मिळणार नाही. मुक्ती मिळायची असेल तर मित्रांनो, तुम्हाला बंधूंनो, भगिनींनो, तुम्हाला अशा चुकीच्या गोष्टीला कायमची मोठमाती द्यावा लागेल. तुम्हाला ह्या दोह्याचा तुम्ही थोडक्यात सांगितलं.
मी तो दृष्टांत म्हणून तो दृष्टांत मी समजून घेतला. मी माझ्या जीवनामध्ये त्याला सत्य कसोटीवर उतरायचं ठरवलं. इतर लोक देवधर्माच्या पुढे जाऊन सोंगढोंगे करतात. मी सोंगढोंग करणं बंद केलं. मी खूप देवाचा भक्त हे दाखवण्याचं सुद्धा बंद केलं. माझ्या कोणत्या गळ्याला टिळा नाही, काय नाही. ही दाढी मी वाढवली कारण माझे काही मित्र कंपनीमधले अरे अन्नात ते बिगर दाढीचा चेहरा काही खास दिसत नाही आणि थोडेसे प्रॉब्लेम्स पण वाटतात आणि थोडंफार आपलं समोरच्या व्यक्तीला जर दाढी बिडी असल्याने थोडंसं प्रभावी वाटते ना. सध्या दाढीचं फॅशन आहे. मी फॅशन म्हणून चालवलं. मी काय रविदासांचा विचाराचा प्रचारक आहे, प्रसारक आहे किंवा त्यांचा भक्त आहे किंवा त्यांचा विचार मांडतोय किंवा ग्रंथलेखन मी करतोय म्हणून ही दाढी वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं ते ध्यानात ठेवा. तेव्हा रविदासांच्या ह्या विचाराने मी प्रभावित झाल्यानंतर मी माझ्याला स्वतःची एक कमेंट केली. रविदासांना मी प्रथमतः तपासायचं काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या दोघांचा स्वतःच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो अनुभवाला सुरुवात केली. आणि अनुभवल्यानंतर मला कळलं की रविदास म्हणतात तुम्ही सत्य पकडून घ्या. आता ज्यावेळेस ज्या देवाधर्माच्या गोष्टी मला भाकड कथा वाटल्या त्या मी गोष्टींना त्या देवांनाही सोडून दिलं आणि भाकड कथाही सोडून दिली. मी त्यावर टीका टिप्पण्या करण्यासुद्धा सोडून दिल्या कारण त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला जे उपयोगाचं आहे आपल्या समाजाचा उपयोगाचं आहे, सर्व समाजाच्या उपयोगात जे आहे ते का नको आपण पुढं चालवायला. राहून त्या जुन्या गोष्टी आपण सांगत बसायचं. ब्राह्मणाने हे केलं, ब्राह्मणाने ते केलं. आज जाऊ सोडून द्या विषय. मराठ्यांनी अमुक केलं, धनगरांनी अमुक केलं आहे. मग आपल्या काही लोकांनी काही कमी केलं काही गोष्टींचं सगळं काही जातं सोडून द्या विषय. फक्त एवढं आहे इतिहास मात्र विसरायचा नाही. इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आज मी कोणाबरोबर 2 शब्द बोलण्याची तयारी ठेवू शकतो. तसा इतिहास आपल्याला हा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आपला खरा इतिहास माहीत असणं खूप गरजेचं आहे. भीमा कोरेगावचा इतिहास आहे की नाही माहिती असला पाहिजे. कारण का माहिती आहे का आपले लोक शौर्यवान होते हे माहीत असलं पाहिजे. ते कायमस्वरूपी असे पंगू मुंगू नव्हते. त्यांना बनवलं गेलं, गुलामीत टाकलं गेलं. पण आज ती बाबासाहेबांनी बेडी तोडलेली आहे. महात्मा फुलेंनी त्या बेड्या तोडण्यासाठी पहिला प्रहार केलेला आहे. रविदासांनी त्याच्याही अगोदर केलेला आहे. आम्ही चांगलंच आहे. माझा अट्टहासार आहे आपण सात्विककडे चला, सकारात्मकतेकडं आपण वळायला पाहिजे. त्यामुळं दोह्याकडे येऊ करम बंधन मनरमी रहियो फल को तज्यो नास करम मनुष्य का धर्म है सतपाशी रविदास. आता मी अगोदरचा जो दोहा बोललो जहाँ पर अंधविश्वास है सत्य परगत नहीं रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव हुई मनमाय. माझ्या अनुभवाप्रमाणे सत्य कसोटीवर तपासल्यानंतर रविदास म्हणतात सत्य हे पाकडून घेतलं पाहिजे. कारण जगामधून भूलभुलया खोटं नाटं सांगणारे खूप लोक आहेत आणि लुबाडणारे आहेत. त्यासाठी तुम्ही ह्या भूलभुलयापासून सावधान राहण्यापासून सत्य स्वीकारा. आता सत्य पाकडून घ्या. खोटं असन ते नाकारा. किती सोपा मंत्र आहे. आणि म्हणून मी खोटं नाकारलं, सत्याला स्वीकारलं. म्हणून कोणी मला एखादा काय म्हणू शकतो अण्णासाहेब किंवा दागतोडे किंवा अण्णा काहींच्या भाषेमध्ये तर आपल्या देवादेवतांना मानित नाही, हात जोडीत नाही. नाही मित्रांनो, माझी सर्वांच्या प्रतिभावना चांगली आहे. परंतु ज्या डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला काही फरक नाही पडला, ज्या डॉक्टरकडे जाऊन मला फरक पडला म्हणून मी त्या डॉक्टरच्या फक्त अभिवादन करण्यासाठी त्यांचं माथा टेकवण्याचं त्यांच्या मंदिरात जातो. मी तसं कोणत्याही मंदिरात जायला मला आवड नाही. मी कधीही जात नाही. माझ्या कॉलेज जीवनात होतो तेव्हाही जात नव्हतो. कारण मी सुरुवातीला इतकं देवांना पाणी भरू वाहिलेलं आहे. माझी गरिबी त्यावेळेस गेली नाही. परंतु मी तर त्यावेळेस लहान होतो. श्रावण महिन्याचा एकही दिवस माझा कळत नव्हता.
की ज्या दिवशी मी देवांना आंघोळ, गावातल्या अख्ख्या देवांना आंघोळ घालायला चरीभर पाणी घेऊन जायचो, थोडं थोडं आंघोळ घालायचं, हे विसरू शकत नाही. परंतु गरिबीमध्ये, अज्ञानामध्ये काही मात्र बदल झालेला दिसला नाही. ज्या वेळेस जीवनामध्ये बाबासाहेब आले, फुले आले, शाहू आले, कांशीरामजी आले आणि संत गुरु रविदास, कबीर, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे यांची अशी भली मोठी माळस माळा आहे की बहुजन महापुरुषांची एक यादी आहे. त्यांच्या थोड्या ज्ञानाने मला परिपक्वतेकडे घेऊन जायचा मार्ग मला मिळाला आणि बुद्धाचा अर्थदीप भव मार्ग मिळाल्यानंतर मला खऱ्या अर्थाने संत गुरु रविदास महाराज समजले, असं म्हणलं तो बावगण होणार. तर संत रविदासांना मी दुसऱ्या दोह्याच्या माध्यमातून असं समजून घेतलं, मी एक कामामध्ये खूप आळशी होतो. खरं सांगतो, अभ्यासात गोडी होती. काम एक केलं की 10 दिवस परत काम करत नसतं. पहिले पैसे संपेपर्यंत दुसरं काम करायचं. मी अनुभवावरून सांगतो, तुम्ही कदाचित मला असताल पण, परंतु आहे ती सत्य परिस्थिती. पहिले पैसे संपल्याशिवाय मी कामच करत नव्हतो दुसरं. मला आळस यायचा, असं वाटायचं काय नाही. आणि पहिल्यापासून मला पैशाबद्दल काडी मात्रही प्रेम नव्हतं, म्हणून मला त्या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही. मुंबईला कमवून एकदा आलं, 7-8-10 दिवसाचं गणपती केला. गणपतीमध्ये मला भरभरून पैसा मिळायचा. ॲडव्हर्टाईजच्या कंपन्यांची कामं घेतली म्हणजे भरभरून ते पैसे पण मिळायचे. तसं मी लखोपतीच होतो असं म्हटलं तर वावगं नाही. परंतु गावाला आल्यानंतर आणि विचारधारा स्वीकारल्यानंतर, कांशीरामजींना ऐकल्यानंतर, रविदासांचं भाष्य त्यांच्याकडून ऐकल्यानंतर मला जे माझ्या जातीत जे संत जन्माला आले, ते काय माझे आई, आजोबा, पंजोबाचे जे नाव घेत होते त्यांचंवालं, आमचे घरातले वडील, भाऊ, बंधू जे नाव घेत होते, ते नाव माझ्या घरामध्ये पुनश्च कोणीतरी घेतलं पाहिजे. परंतु ते नाव नुसतं घेऊन उपयोग नाही, मला त्या नावाच्या पाठीमागचा शोध घेणं खूप गरजेचं होतं. आणि हा शोध घेण्यासाठी मी संत रविदासांच्या वाङ्मयाकडे वळालो. संत रविदासांना अभ्यासलं 1-2 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, तसे 50 वेळेस त्यांना मी अभ्यासायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस नवीनच काहीतरी त्याच्यातून बाहेर निघतो, ही अनुभूती मला आहे. आणि त्याच्या ॲक्शन रिॲक्शन इतक्या झाल्या माझ्यावर, वैयक्तिक अंधश्रद्धेच्या बाबत ध्यान पाकडून घ्यायचं, ही सुद्धा रिॲक्शन झाली. म्हणून त्याच्यामुळं मला आता जी भीती पहिली जी वाटत होती देवा धर्मांची, आज ती वाटत होती. देव असं करणं, आपण तसं केलं तर नाही. मित्रांनो, तसं काही नाही. देव हा आपल्या आईवडिलांप्रमाणे आहे. आपण आईवडिलांपुढं कितीही काही केलं, मोठं होऊ शकत नाही त्यांच्यापेक्षा, तसं देवांच्या पुढं सुद्धा देखील आपण मोठं होऊ शकत नाही. पण ज्याप्रमाणे आपले आईवडील वेळच्या वेळी आपल्याला सूचना करतात, की आपले जिथे जागते देव हे आपल्याला सूचना करतात, बाळा असं नको वागू, तसं नको, तू चुकतोस. फक्त एवढे दगडाच्या मूर्त्या आपल्याशी बोलत नाही. परंतु दगडाच्या मूर्त्यांच्या आवडून जे काही भांड किंवा दांभिक कथा रचलेल्या आहेत, चुकीच्या रचलेल्या आहेत, आणि ते कर्मकांडाच्या रचले, तर तो भाग सोडून दो. मी त्याच्यात जात नाही, गुंतत. ज्याप्रमाणे देव शांत असतो, निश्चल असतो, आपण एखाद्या मुलाला काय बोलतो, लाईफ दंग करत असेल, एखादा उन्हाळ मुलगा असेल, नातवंड असेल, तो जास्त चांगलं गप बस, अगदी देवासारखा गप बस, सारखं पाहिजे. तो बसतो असं शांत, तोंडावर बोट, हाताची घडी, असं शांत बसल्यानंतर तो मुलगा देवासारखं, म्हणजे दगडाच्या मूर्तीसारखे तो बसतो. म्हणून त्याला देवासारखं बस म्हणलं जातं. हे महत्त्वाचं आहे. तर आपल्या त्या चर्चेमधून हा विषय चालू होता, अनुभूती कशी आली. तर रविदासांचा जो दोहा आहे, त्या दोह्याला अनुसरून माझ्या जीवनामध्ये किती बदल झाले, मी कसा घडलो, कसं परिवर्तन झालं, वेळच्या वेळी कसे बदल झाले, याचं विमोचन मी आपल्यासमोर करतोय. माझी एक प्रस्तावना आहे, माझं मनोगत आहे, असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि हे मनोगत आपल्या जीवनात सुद्धा काही बदल घडून आणू शकते. जर माझ्या जीवनात बदल घडले तर तुमच्या का नाही. म्हणून मला असं वाटलं की मी आपल्या सर्व समाजाला
हे एकदा सांगूनच टाकावे आणि मन मोकळं करून टाकावे मी या ठिकाणी म्हणून आपल्यासमोर मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. तर मित्रांनो, जो आपला मुद्दा होता की एक मी मुंबईमध्ये काम करायचो, काबाड कष्ट करायचो, 7-8-10 दिवस, गणपतीचे 15 दिवस, 20 दिवस काय असेल ते काम करायचं. एकदा काम केलं की माझी 1 वर्षभराची कमाई गावच्या ठिकाणी मला खूप होऊन जायची. कारण जास्त मला खर्च नव्हता. खर्च होता कुटुंबाला फक्त खाली जगवणं, एवढंच माझ्या पुढे नजर होती. कमावणे हा माझा मागचा विषय नाही. कला हा माझा छंद आहे, आवड आहे. परंतु त्या कलेमधून मी पैसा फक्त जगण्यासाठी कमवत होतो आणि त्या माध्यमातून मला समाजकार्य काय काय करता येऊ शकतं, समाजाच्या हितासाठी काय गोष्टी करता येऊ शकतात आणि मला समाजाच्या कामी कसं येता येईल, म्हणून माझा अतोनात हा एक प्रयत्न राहिला. यासाठी मी त्यावेळचा प्रसंग आपल्यासमोर बोललो. परंतु निव्वळ पोटापुरतं जगणं हे काम करून भागत नाही. त्याच्याबरोबर त्याचे दुसऱ्या गरजा तयार होतात. ही गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये की 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी चालू शकत होती. पण आजचं काळ हे भौतिक युगाचं आहे आणि ह्या भौतिक युगाच्या काळामध्ये तुमच्या गरजा हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढून गेल्या. ही गोष्ट बाब माझ्या ज्यावेळेस लक्षात आली, गरजा भरपूर वाढलेल्या आहे आणि तेवढी पूर्तता आपल्याकडून होत नाही. काम करणं भाग आहे हे तर समजतंय, परंतु काम करण्याचा गुरुमंत्र हा मला खास करून तसा मिळत नव्हता, जेणेकरून की माझ्या मनाला, अंतर्मनाला ती जाणीव जोपर्यंत होत नव्हती तोपर्यंत मला कामाला खास गोडी नव्हती लागत. आळशी विनू म्हणून आमचे मोठे भाऊ 2 जण मला गमतीनं बोलायचे, हा आळशी विनू आहे, कामं करतो, भरपूर पैसा कमवतो, पण तो पैसा कमवून गावाला निघून जातो आणि जेव्हा संपवतो तेव्हाच परत मुंबईला येतो. परंतु मित्रांनो, हे करत असताना मला सामाजिक जाणीव झाली. सामाजिक चळवळीच्या आंदोलनामध्ये मी ओढल्या गेलो. अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये येऊन गेले. माझ्या बहिणीवर, भावांवर प्रसंग गुजरले. अशा प्रसंगातून मला सावरायचं होतं. माझ्या बहिणींकडे सुद्धा मी गावाला आल्यानंतर त्यांना मागे पुढे पाहण्यासाठी पाहावं लागायचं आणि त्याच्यामधून मी राजकारणात केव्हा माझा प्रवेश झाला हे सुद्धा मला कळालं आणि राजकारणामधून काही गोष्टी, प्रश्न सोडवले जाते हे मला त्यावेळेस समजलं. सामाजिक चळवळीमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर माणसाला मोठेपणा पण मिळतो हे मला समजलं. परंतु तेवढ्यानं काम भागत, मान सन्मान तुम्हाला सर्व काही मिळेल, प्रश्न पण सोडवते, पण घरचं पोट चालवणं आवश्यक असतं आणि जे मुलं जन्माला घातले त्यांच्याप्रती आपलं एक ऋण असतं, कर्ज असतं, कर्तव्य भावना असते आणि ते ऋण फेडायसाठी असते. कर्तव्य भावनेतून त्यांना शिक्षण, वह्या, पुस्तके, त्यांच्या वेळोवेळी लागणारा कपडा लत्ता, येणं जाणं खर्च, ह्या गोष्टी अफाट. त्याचबरोबर आपले आईवडील, आईवडिलांची सेवा, त्यांच्या गरजा, दवाखाना, ऑपरेशन्स आदी इत्यादी अनेक गोष्टी की ज्या सांसारिक जीवनामध्ये माणूस पडल्यानंतर ह्या गोष्टी त्याच्या नशिबात असतात. ही जाणीव मला रविदासांच्या काही विचारामुळे झाली आणि तो प्रस्तावित दोहा मी तुम्हाला जो बोललो, कर्मबंधन मन रमी रहियो, फल को तज्जो नास, कर्म मनुष्य का धर्म है सतभाषी रविदास. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा किती आवश्यक आहे, किती गरजेचं आहे, भौतिक गरजा वाढल्याने याची जाणीव तो मला झालेली नव्हती. परंतु गुरुमंत्र मला काही मिळाला नव्हता, म्हणून त्या गुरुमंत्र मला रविदास महाराजांकडून या दोह्याच्या माध्यमातून मिळाला. कर्म बंधन मन रमी रहियो. कर्म बंधनात अडकून घ्या,
आणि हे बंधन जे आहे कर्माचं, म्हणजे कष्ट करण्याचं, काबड कष्ट करण्याचं, पैसा कमावण्याचं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून घेतल्यानंतर त्याला प्रेमाने स्वीकारा, आनंदी घ्या. त्या कर्मात तुम्ही आनंद घ्यायचं शिकलं पाहिजे. आता मी समजा पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, तुम्ही तर पाहिला फोटो आहे दिसतो वरती काय, आणि त्याप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये इतर गोष्टीमध्ये तर रस्ता घेत होतो, परंतु खरा रस्ता माझा तर आर्टमध्ये, पेंटिंगमध्ये. कुठंतरी मला वाटायचं मनामध्ये माझा एक स्टुडिओ असावा, मोठी शॉपी असावी, माझं प्रदर्शन भरावं. मग तुम्ही ह्या सगळ्या माझ्या गोष्टी अधुरे राहिलेल्या आहे. मुंबईसारख्या ठिकाणी मी कमर्शियल आर्ट हा डिप्लोमा हे केलेला, फाईन आर्टचा एक काही भाग त्याच्यामध्ये मी शिकलो गेलो. त्याच्यामध्ये परत दुसरं मी व्यवसाय प्रोफेशनल शिक्षण झालं माझं आहे. आणि मी छोट्या मोठ्या कामं करत करत हे पेंटिंग, तसं मला कोणता काही खास गुरु नाही आहे. माझे गुरु म्हणजे माझं कर्मच आहे असं मी समजतोय. आणि आमचे मोठे बंधू जे आहे भाऊसाहेब धाकतोडे, हे आवर्जून मला सांगायचं, अण्णा तू पेंटिंग कला तुझ्या अंगात खूप गुन्हा आहे रे बाबा, फक्त तिला तू विकसित कर, डेव्हलप कर, असं त्यांचं नेहमी म्हणायचं. पण माझ्यातला जो आळशी विनू बसलेला होता तो काही बाहेर निघत नव्हता. काय मला ज्यावेळेस प्रथमतः एक मुंबईमध्ये बोर्ड मिळाला बौद्ध पर्णपोटी, एका बाजूला बाबासाहेबांचा फोटो काढायचा होता, दुसऱ्या बाजूला भगवान बुद्धांचा. माझ्या जीवनामध्ये मी कधी ऑइल पेंट पाहिलेले नव्हते, आणि त्या ऑइल पेंट आम्ही 30-35 रुपयाचे त्यावेळेस घेऊन आलो. 3-3.5 रुपयाला डबी मिळायची. 1980चा पिरियड होता. 50 ग्रॅमची डबी ॲप्कोलाईटची मिळायची. आणि मी पेंटिंग करायचो, आणि ते फोटो पेंटिंग केले. माझा सत्कार सन्मान त्यावेळेचे जे तिथले नगरसेवक होते, दशरथ मधुकुट्टा नगरसेवक होते, त्यांनी मोठा सोहळा वगैरे भरून माझा 6 डिसेंबरला सन्मान सत्कार केला अगदी. मी त्याच्यामुळे भारावून गेलो, आणि पदवी पेंटर नावाची पदवी मला 1980 सालामध्येच मिळाली गेली. काय आणि त्याच्यामुळं पेंटर म्हणून एक नावारूपाला आलं. मग इकडे तिकडे मी थोडीफार कामं घेतली, करायचो, कॉलेज करायचो. आणि हे करत असताना माझं कॉलेजकडे दुर्लक्ष झालं. 12वीला गेलो, धापा 3-4 वेळेस नापास झालो. 4थ्या याच्यामध्ये फाईटमध्ये मी पास झालो. पण मित्रांनो एकही कॉपी केली नाही, कारण शिकणं हा माझा पिंड होता, आणि शिकणं आणि दुसऱ्याला सांगणं, शिकवणं हाही माझं म्हणजे शिक्षकासारखा एक पिंड माझा होता. म्हणून मी एक आर्ट मास्टरच होतो, आर्ट डायरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे काही ठिकाणी मी. तर मित्रांनो सांगायचा भाग आहे, जे सातत्य कर्मामध्ये लागत होतं माझ्यावाल्या, ते सातत्य बाकी पेंटिंगमध्ये राहत नव्हतं, आणि त्याला सर्वात कारण होतं माझ्यातलं अज्ञान. लग्न झालं तरी कळत नव्हतं काय सांगायचं, बोलायची गोष्ट आहे. आणि हे सत्य कबूल करतो. सत्य कबूल केल्याने माझ्यातला मोठेपणा किंवा कमीपणा तर काय जाणार नाही. आहे ती परिस्थिती आहे, सत्य मांडतो. आणि सत्य मांडणं म्हणजे त्याला सुद्धा हिंमत लागते, आणि मी मांडतो सत्य. कोणी मला चांगलं म्हणा वाईट म्हणा, मी काय त्याच्यातलं कोणाचं वाईट वाटून घेणार नाही. तर मित्रांनो, तर रविदासांचा तो दोहा आला, कर्मबंधन मन रमी रहियो, फलकोत्ता जीवनास, फळाची कोणतीही अपेक्षा न धरता सतत कर्म करत राहणे, आणि त्या कर्मामध्ये मन रमवून घेणे, आनंद घेणे, यासारखा म्हणजे धर्मच नाही. कर्म मनुष्य का धर्म है सतभाषी रंग. म्हणजे संत रविदास महाराज हे चर्मोद्योग व्यवसाय करायचे, चर्माचं काम करायचं, आणि बाकीचं प्रबोधनाचं काम करायचं. आज तसंच कर्म माझ्या सुद्धा पथ्य आलेला आहे. माझ्याकडं तो पिंड माझा तसाच आहे. पेंटिंगचं माझं कर्म आलेलं आहे. चप्पल सुटली आहे, पण जातीनुसार चप्पलाचा धंदा आवडला पाहिजे. माझ्या वडिलांनी कधी केला नाही, परंतु माझे वडील शेती करायचे, शेतमजुरी म्हणून काम करायचे. परंतु ज्यावेळेस कर्म म्हणून हा विषय ज्यावेळेस रविदासांचा दोहा पुढे आला, तर जर माझं कर्म पेंटिंग काम करणं आहे, पहिलं पोट भरण्याची जी विद्या आहे तिला मी सक्सेस करायसाठी आटोकाट प्रयत्न केले. आणि गेल्या 14-15 वर्षापासून मी त्याच्यावर जास्तीत जास्त काम केलं. म्हणून माझं 2 मजली घर झालं, 4 व्हीलर गाडी पण झाली होती, मुलगा हाताखाली पण कामाला, सर्व मुलींचे लग्न झाले, पार पडले. आणि यापेक्षा काय पाहिजे कर्मामध्ये.
आता मी सुखी समाधानी आहे असं माझं मत करून तसा मी आनंदी राहण्याचा सतत प्रयत्न करतो. परंतु आळस हा अंगातला झटकून गेला. फक्त रविदासांच्या या गुरुमंत्राने कर्मबंधन मन रमिरयो फल को तज्जो नास कर्म मनुष्य का धर्म है सर्वभाषी रविदास. म्हणून सतत माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे. कर्मामध्ये राम आहे, ईश्वर आहे, गोडी आहे. जो आनंद घेतो तोच खरा परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर आपल्याला काय म्हणतो की बाबा तू सतत कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको. कारण तू जे केलेलं कर्म आहे त्याच्या जो तो हिसाब असतो तो तुझ्या कर्माचं फळ तुला निश्चित देणार आहे. तेव्हा मित्रांनो, एवढा मोठा हा जो व्हिडिओ झाला तो तुम्ही किती पाहू शकाल मला माहीत नाही, पण माझी सगळ्यांना इच्छा असेल हा व्हिडिओ भले हा या नगर मनमाड हायवेवर बनवला गेलेला आहे. वर्दळ आहे रस्त्यामध्ये. अजून माझ्याकडं काचेची व्यवस्था केलेली नाही, अजून साऊंड प्रूफ झालेला नाही आहे. याचंच रूपांतर माझ्या एक प्रकारे स्टुडिओमध्ये झाला असं समजून चला, यूट्यूबचा स्टुडिओ म्हणून. परंतु ज्या दिवशी हा सगळा डेव्हलपमेंट होईल, व्यवस्थित होईल, आता तशी तर आर्थिक पैशाची खूप गरज असते. मी कोणाला रुपया मागणार नाही, बोलणारं पण नाही. कारण माझ्या कर्मात जे असेल ते मी करेल. ज्याला द्यायचं ते त्याची मर्जी आहे. परंतु मी कुणाला मागणार नाही. कारण गुरुजी बोलतात आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, परावर उभी राहिलं नाही पाहिजे. म्हणून त्याच्यावर सुद्धा त्यांचा एक दोहा आहे, पराधीनता पाप है जान लेहुरे मित रविदास दास पराधीन को सबकी समजू. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यासारखं जगात दुसरं पाप नाही. आणि हे पाप मला जर माझ्या मोठ्या भावांना वडिलांना जर हे रविदासांचे दोहे माहीत असते तर ते परंपरेने माझ्यापर्यंत पोहोचले असते आणि माझ्या नातवांना, माझ्या मुलांना सुद्धा ते लवकर देता आले असते. परंतु मित्रनो, जे माझ्याकडं आलं आहे, मी मागच्यांना आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय द्यायचं तर तो प्रयत्न केला आहे. पण पुढच्या पिढींना हा प्रेरणादायी व्हिडिओ असेल. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला समाज जो बहुसंख्यक समाज आहे, बहुजन समाज आहे, सर्व समाज आहे, मी निवड सांभारापुरती बात करत नाही किंवा दलितांपुरती बात करत नाही, मी ओबीसीपुरतीसुद्धा नाही, आदिवासीपुरती, मी समस्त भारतीयांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बाबांनो, तुमच्यामध्ये कोणता जर आळस असेल तो झटकून टाका. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, पराधीन राहू नका. पराधीन राहिल्याने, आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने जग आपल्याला हसतं, आपल्याला नीच म्हणतं. एवढं बाकी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हे गुरुमंत्र तुम्ही कमीत कमी सर्व केलं. तुम्हाला आज मी 3 गुरुमंत्र दिलेले आहे आणि तिसरा देण्याची इच्छा नव्हती, पण तो अनवधाने तो आलेला आहे आणि त्याची गरज ती वाटली म्हणून मी तुम्हाला तो तिसरा मंत्र दिलेला आहे. पहिला मंत्र, जहाँ पर अंधविश्वास है सत्य परकतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मनाए. जेथे अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची पारख होणार नाही. त्यासाठी तुम्हाला अंधश्रद्धा सोडण्यासाठी सत्य आणि असत्यातला फरक जाणून घ्यावा लागेल. सत्य स्वीकारा आणि असत्य पाखरून फेकून द्या. चांगली गोष्ट ग्रहण करा, वाईट गोष्ट सोडून द्या. ही एक गोष्ट केली पहिल्या मंत्राचा अर्थ, तर तुम्हाला ज्या गोष्टींनी तुमच्या डोक्याला त्रास होतो किंवा भीती निर्माण होती ती तुमची भीती गायब होते. दुसरा मंत्र, कर्म बंधन मन रमी रहियो फल को तज्जो नास कर्म मनुष्य का धर्म है सतभाषी रविदास. या दुसऱ्या मंत्राने तुमच्यामध्ये क्षमता तयार होऊन जाईल. तुमच्यातला आळस झटकून बाहेर निघून जाईल. आज माझं 63 वर्ष लागलेलं असून सुद्धा देखील मी आज काम करतो. मी माझ्या इथं दुकानामध्ये बसलेलो आहे आणि आजही देखील 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे माझा संघर्ष करायची तयारी मी ठेवलेली आहे. हे बी तुम्ही ध्यानात घ्या. कारण आजार तर होत राहतात, येत जातात, पण तुमचं मन कमजोर नाही पाहिलं हे बाकी महत्त्वाचं आहे. शरीराचं दुखणं चालूच राहणार आहे, त्याला तुम्ही बाईट बाजूला करून द्या. त्यासाठी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवून मी. तर सगळ्यात महत्त्वाचं, कर्मालाच तुम्ही ईश्वर माना, देव मानून त्याच्यामध्ये ते कर्म करत असताना मन रमवून घ्या.
मन रमल्या नसतं फळाची अपेक्षा करायची नाही, कारण परमेश्वराच्या ठाई त्या नीतीच्या ठाई तो कर्माचा हिसाब लिहिलेला असतो. कळत न कळत तुम्ही आज केलेली चांगली गोष्ट तुम्हाला कालांतराने का होईना ती रिटर्न फिरून मिळणार आहे. तुमचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे, हे बाकी ध्यानात ठेवा. तुम्ही वाईट कर्म केलं तर वाईटाचं फळ देखील वाईट तुम्हाला आज नाही तर उद्या मिळणार आहे. त्यासाठी वाईटापासून आजच सावध व्हा. जे झालं ते झालं, गंगेत सोडून द्या. इथून पुढे तुम्ही चांगल्या कर्माला चांगलं कर्म हाती घ्या, चांगली गती हाती घ्या. समाजाला एकामेकांसंग बंधुभावाने वागा, प्रेमाने वागा. जातीभेद करू नका, वर्णभेद करू नका, धर्मभेद करू नका. सर्व भारतीय आम्ही एक आहोत हा संदेश बाकी द्यायला विसरू नका. आम्ही गळ्यात अशी आपली एकमेकामध्ये मुठ्ठी सर्वांनी भारतीयांनी ती अशी केली पाहिजे. आम्ही सर्व भारतवासी आहोत एवढं बाकी तुम्ही ध्यानात राहू द्या. तिसरा महत्त्वाचा दोहा दिला मी तुम्हाला, पराधीनता पाप है जान लेहुरे मित्र, रविदास दास पराधीन को सबई समजे तिथं. तर हा तिसरा दोहा म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. दुसऱ्यावर अवलंबून राहिले तर लोक तुम्हाला नीच म्हणतील, कुत्रा म्हणतील, लांडगा म्हणतील, लबाड म्हणतील, ढोंगी म्हणतील, काय काय म्हणायचं ते म्हणतील. आणि तुमच्याकडं कुत्सित नजरेने बघतील. तुमच्यावर कोणीही जीव लावणार नाही, तुम्हाला कोणीही प्रेम करणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करा. आत्मदीप भव, स्वयंस्फूर्तीनं स्वतःमध्ये स्वतःचा प्रकाश तयार करा. एवढी गती, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि खूप मोठे बना, धनवान बना, संपन्न बना. परंतु प्राणी मात्रावर दया करायचं विसरू नका. आपल्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये कधी आणि आपल्या मित्रांमध्ये कधी वैर निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. आणि सर्व मस्त भारतीय आपले बंधुभाव आहेत. जसं आपल्या प्रत्येक पाठ्यक्रमाच्या पुस्तकामध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझे देशावर प्रेम, याची समजा जी प्रतिज्ञा आपण घेतो तिला प्रत्यक्षात आपण बंधुभावाप्रमाणे यांना सगळ्यांना एक कराल अशी अपेक्षा करतो. मला हा खूप मोठा व्हिडिओ होत आहे, याबद्दल मी दक्षता घेऊन तिला लवकरात लवकर अटप्त करतो. जय भीम, जय रविदास, जय कांशीराम, नमो बुद्ध. सतनाम 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 की जय गुरु रविदास. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला तो दोहा मी थोडा गायकीच्या पद्धतीनं सांगून जातो. रोज हा दोहा जर तुम्ही हे 3 एका ठिकाणी बसून जरी 2-4 वेळेस पठन केलं तर तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, चलण्यामध्ये, बोलण्यामध्ये 101% बदल होईल. आणि तुमच्याकडं वैभव, संपत्ती, मान, सन्मान, रुपा सगळं आपोआप यायला सुरुवात होईल. त्याचं कारण रविदास महाराजांनी आपल्याला तो जो दोहे दिलेले आहे त्याच्यामध्ये खूप चमत्कारिक रसायन आहे. त्या रसायनाने आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये, मेंदूमध्ये इतका बदल होतो की आपल्यामध्ये त्या बदलाने आपोआप चेंज व्हायला सुरुवात होते. हा मी माझा अनुभव आपल्यासमोर प्रकट केला. तो अनुभव जगाला सुद्धा द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला गायकीच्या पद्धतीने हे 3 दोहे म्हणून दाखवतो. जहाँ पर अंधविश्वास है सत्य पर कतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है, जो अनुभव होई मन माही. करम बंधन मन रमी रहियो, फल को तजो नास, करम मनुष्य को धर्म है, सतभाषे रविदास. पराधीनता पाप है जान लेहुरे मित, रविदास दास पराधीन को सब ही समझे ही न. सतनाम. जय भीम, जय रविदास.